काय त्रास होतो तुम्हाला? गुडघ्या बसल्यावर एक पाय फिरवायला गेलो कटकट वाजलं, त्यापासून माझा पायाचा त्रास होता. दसऱ्यापासून म्हणजे दसऱ्यापासून त्रास होता. मग डॉक्टरने काय सांगितलं होतं, काय केलं होतं यासाठी? केलं होतं की बसू नका, गुडघ्याला झीज लागल्या हा, असं सांगितलं मग होतं. मांडी वगैरे घालायला सांगितलं होतं का त्यांनी? काय नाही, पाय पसरून बसा, वर बसा, हे जाऊ झोपा, हा, जेवायचं पण असं म्हटलं खुर्ची म्हणजे खुर्ची बसून टेबलावर जेवण ठेवून जेवायचा. हो, हा, खाली मांडी घालायची नाही. नाही तर खाली बसायलाच येत नव्हतं मला. हा, आता तुमच्या म्हणजे दसऱ्यापासून तसं त्रास होता. हो, आणि मग मग डॉक्टरने काय सांगितलं की झीज झाल्या गुडघ्याला, काय सांगितलं? झीज झाल्या हं. आणि तुम्हाला हे असाच त्रास, तुम्ही बसूनच वरच आता बसलं पाहिजे. आता मग तुम्हाला काय त्रास व्हायचा असं चालताना वगैरे? चालताना म्हणजे अहो बसा म्हणजे ही मणका दुखत होता आणि ही गुडघा पण अजिबात कसला ते वळायचंच नाही, हा, पायच वळायचं नाही हा, आणि असं झटका मारायचा पाय. हा, आता हिथं मी 2दा गेली का नाही, आता तिसऱ्याच्या आम्ही गेलो का नाही 15 दिवस झाले. हं, तर तुम्ही काय म्हणता, तुम्हाला त्रास झाला तरी या. हं. माझं खट राहिलं होतं खरं, आम्ही पोरग म्हणलं जायचंच म्हणून आपलं आलो. म्हणजे पूर्ण राहिलं. आता मांडी वगैरे घालता येते का तुम्हाला? मी आता खाली बसते मांडी घालून. हा, मला ती भाकरी बिकरी काय करायला मी 2.5-3 महिने झाला अजिबात जेवणाकडं नव्हती. हा, आता मी 2-3दा भाकरी टाकली खाली बसून, आता अशी बसती सप्पईला मांडी घालून. हा. लय अगोदर बसत नाही आपले. हा, म्हणजे अगोदर खाली बसायचं येत नव्हतं, पण आता बसताय. नव्हतं येत बसायला. आता जेवण करायला खाली बसता. बस तिकडे लय नाही, मला करून देत नाही ती. म्हणजे घरचे करून देत नाहीत. हा, हा, असे लय ना. आता ही पोरं पण म्हणते ती एका एकी सारखं बस उठ करायचं नाही, वर बसायचं आणि त्या बेडवर बसायचं सारखं. पण खाली गेलं आणि परत काय बिघडलं तर मग मला बसून देत नाही. तर बाकी पण आता दुखणं वगैरे तुमचं कसं आहे आता? आले कमी आलं. चार लावा गेली तर ती असलं बसायचं नेत होती मी, त्याच्यावर बसून चार लावायची. हा, आता मी नेत पण नाही. हा, चांगली मला बरं वाटायला लागली. आहे ना. तुम्ही आला कुठून? सैदापूर. आता ही किती बारी तुमची असेल? चौथी बारी. बरं वाटतं तुम्हाला? वाटतंय. सांगते का मी आता आली नसते तरी चाललं असतं, कारण आमची पोरं म्हणजे जायचं.